डन. शिवशरणार्थ सर्वांना नमस्ते. बऱ्याच दिवसानंतर आपण एक व्याख्यानमाला चालू केली होती. अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचं ठरलं होतं. जे काही बिझनेस मध्ये आहेत किंवा आपल्या नोकरी याच्यामध्ये आहेत तर फायनान्शियल अवेअरनेस आपल्या समाजाचा खूपच कमी आहे. छोट्या छोट्या मायनर गोष्टी असतात, पण आपण जर चांगल्या पद्धतीनं ते प्लॅन केला तर आपला टॅक्स बद्दलचा अवेअरनेस, इन्व्हेस्टमेंट बद्दलचा अवेअरनेस आणि शिवशरणाच्या सिक्युरिटीच्या माध्यमातून हा फक्त अवेअरनेस क्रिएट करायचा समाज बांधवांमध्ये. फायनान्शियली बरेचसे आजकालची मुलं शिकतायत चांगल्या पद्धतीनं, पण शिकत असल्यानंतर आपण काहीतरी नोकरीच्या निमित्तानं काहीतरी एक सॅलरी अर्न करतो, पण तीच सॅलरी प्रॉपर जर मॅनेज केली, इन्व्हेस्टमेंट जर प्रॉपर करत गेलो तर आपल्याला पैसाच पैशाला मिळवून देऊ शकतोय असं जे नियोजन आपल्याला करायला पाहिजे. आणि तशा पद्धतीनं जर नियोजन आपण करत गेलो तर पुढच्या सगळेच जे काही आकस्मिक येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मुलांचं एज्युकेशन असेल, काही आजार असतील, तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळोवेळी तो पैसा कामी येतोय. तर अशा पद्धतीनं नियोजन करण्याच्या दृष्टीने दीपक सरांनी आपल्याला गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीने गाईड केलं होतं. याही वर्षी त्यांचे 7 सेशन टोटल आपण अरेंज करतोय, त्यातला हा दुसरा सेशन आहे. आणि या दुसऱ्या सेशन बरोबर टोटल 7 सेशन्स मध्ये हा पूर्ण अवेअरनेस प्रोग्राम कम्प्लीट होणार आहे. आणि प्रत्येक सेशनला जे पण उपस्थित राहतील त्यांना शेवटच्या सत्रामध्ये अप्रिशिएट करून एखादं सर्टिफिकेटही द्यायचा प्लॅन शिवसेना प्रतिष्ठान मार्फत आपल्या हे जे आहे शिवसेना सिक्युरिटी यांच्या मार्फत केला जाणार आहे. या ठिकाणी शिवसेना सिक्युरिटीचे अध्यक्ष चंद्रकांत भरमगुंडे सर उपस्थित आहेत. त्याचबरोबर संचालक आहेत चंद्रकांत पोष्टी पुण्याहून, अमित कुमार पोष्टी, निलेश बोरीगिड्डे खंडेराजुरीहून या ठिकाणी आहेत. अंकिता पोष्टी आहे सुरतहून. त्यानंतर मारुती मामा आहे, आमचे निळकंठ नकाते मुंबईहून आहेत. प्रशांत कुंभारे आहेत दौंडहून. त्यानंतर प्रमोद कोष्टी ठाण्याहून आहेत. आणि प्राजक्ता जठार मॅडम आहेत धाराशिवहून. तर अशा पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती लोक आहेत. आणि आपलं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण होतं. व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून इतरही समाज बांधव वारंवार त्या ठिकाणी पाहत राहतात. त्यांना अवेअरनेस प्रोग्राम ज्या ज्या वेळेला पाहायचा असेल तर युट्यूबच्या माध्यमातून हा सेशन त्यांना पाहताही येतो. तर हा सेशन या ठिकाणी आता जास्ती काही मी वेळ घेत नाही आणि दीपक सरांच्या बद्दल फारसं काही सांगायची आवश्यकता पण नाही आहे. दीपक सरांनी आजपर्यंतच्या सेशन्स मधून त्यांचा जो काही टॅलेंट आहे, त्यांचं जे काही कॅलिबर आहे ते सिद्ध केलेलं आहे. आणि त्यांच्या नॉलेजचा फायदा आपल्या समाजाला पण भरपूर वेळा झालेला आहे. दीपक सरांच्या बद्दल मी फारसं आता काही सांगत नाही आणि दीपक सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाची सुरुवात करावी. येस. शिवशरणात सगळ्यांना. आपण ही खूप छान अपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय समाजासाठी आणि तुम्ही मला ती संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या टॉपिक कडे येऊ आपण. HUF हे ऐकलं की लोकांना हे खूप काय तर अवघड आहे, हे आपल्याच्याने काय होणार नाही आणि हे मॅनेज करणं आपल्याला काय जमणार नाही असं वाटतं. त्यामुळे लोक याच्या आधीच लागत नाही. म्हणजे माहित बऱ्याच जणांना असतं, पण त्याचा यूज कोण तसं करतच नाही. आता ते एक्झॅक्टली कसं वापरायचं, कशासाठी वापरायचं, त्याच्यातून टॅक्स सेव्हिंग कसा होत असतो ते आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तर मी स्लाइड शो करतोय. मला एकदा फुल स्क्रीन दिसली की सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊया. स्क्रीन विजिबल आहे? दिसते सर. ओके सर. सो हे मला लिगली लिहिणं गरजेचं पडतं प्रत्येक वेळी, कारण आपण जे काही गोष्ट करत आहोत शिवशरणात सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या माध्यमातून, ह्या सगळ्या गोष्टी लिगली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कंप्लायन्स असलेल्या आणि सगळ्या गोष्टी या लिगल पद्धतीनेच करतो. आजचा जो सेशन आहे त्याच्यात पण हेच आहे की सेव्ह टॅक्स लिगली विथ HUF अकाउंट. काहीतरी वेडं बहिरं चुकीचं काहीतरी काळं बहिरं करून आपल्याला टॅक्स सेव्ह नाही करायचा आहे, तर लिगली आपल्याला सेव्ह करायचं. हे डिस्क्लेमर आहे माझा. आजच्या सेशन मध्ये आपण HUF काय असतं, हु कॅन क्रिएट HUF, टॅक्स सेव्हिंग बेनिफिट्स, काही एक्झाम्पल्स देईन मी तुम्हाला जिथे तुमच्या लक्षात येईल की हे कसं काय शक्य आहे बाबा, हे आपल्याला माहित का नाही आजपर्यंत. अकाउंट ओपन कसं करायचं, त्याचे स्टेप्स काय आहेत आणि काही कॉमन मिस्टेक्स आहेत ते अवॉइड कसे करायचे त्याच्याबद्दल बोलू आपण. ही माझी स्लाइड आहे इंट्रोडक्शनची, याच्याबद्दल काही जास्त बोलायला नको. आता बघा, मोस्ट इंडियन फॅमिलीज आर पेइंग 50 to 2 lakh एक्स्ट्रा टॅक्स एव्हरी इयर. का तर त्यांना फक्त एकच गोष्ट माहित नाही की HUF हे यूज कसं करायचं. HUF सगळ्यांना दिलेलं आहे पण ते वापरलेलं कोणी नाही, त्यामुळे हा टॅक्स जात आहे.
तर HUF म्हणजे काय, तर HUF स्टँड्स फॉर हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ही एक सेपरेट लिगल एंटिटी आहे. म्हणजे आपल्या घरात मगाशी मी बोलल्याप्रमाणे माझ्याकडे पॅन कार्ड आहे, माझ्या वाईफकडे पॅन कार्ड आहे, माझ्या आई वडिलांकडे पॅन कार्ड आहे. मुलाचं पॅन कार्ड आपण जॉब लागत नाही तोपर्यंत काढत नाही, ते काढणं गरजेचं आहे, काही त्याचे बेनिफिट्स असतात. तसं HUF एक सेपरेट लिगल एंटिटी आहे जिचं सेपरेट पॅन कार्ड येणार आहे. जर पॅन कार्ड सेपरेट आलं तर त्याचं टॅक्सेशन पण सेपरेट पद्धतीने होणार आहे आणि त्याचं ITR फायलिंग पण सेपरेटली आपल्याला करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल थोड्या वेळा असं समजूया की हजबंड अर्निंग आहे, वाईफ अर्निंग आहे, दोघांचा इन्कम टॅक्स भरपूर जात आहे. आता आपल्याला थर्ड पॅन क्रिएट करायचा आहे. दॅट पॅन कॅन बी क्रिएटेड युझिंग HUF. HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली रजिस्टर केल्यानंतर आपल्याला पॅन कार्ड काढता येतं. आता हे कोण करू शकतं, HUF अकाउंट कोण क्रिएट करू शकतं, तर हिंदू, जैन, सिख आणि बुद्ध ह्याच 4 कॅटेगरीजची लोक HUF रजिस्टर करू शकतात. HUF हे ऑलरेडी फॉर्म आहे तुमचं माझं सगळ्यांचं, पण आपण त्याला डिक्लेअर केलेलं नाहीये. HUF इज ऑटोमॅटिकली फॉर्म्ड आफ्टर मॅरेज. म्हणजे लग्न झालं, नवरा बायको दोघं आले का HUF फॉर्म झालेला आहे. फॉर्म झालेला आहे पण ते रजिस्टर करावं लागतं आणि रजिस्टर केल्यानंतर काय काय स्टेप्स आहेत पुढे मी सांगणारच आहे. ते रजिस्टर केल्यानंतर आपल्याला पॅनला अप्लाय करावं लागतं, पॅन आलं की बँक अकाउंट काढावं लागतं, मग ते ऍक्च्युअली आपलं HUFचं अकाउंट बँक अकाउंट तयार होतं. मग त्या बँक अकाउंटवर जेवढे काय ट्रान्झॅक्शन असतील, जो काही इन्कम असेल त्या बँक अकाउंटवर, दॅट कॅन बी फाईल्ड सेपरेटली, त्याचं टॅक्सेशन सेपरेट असतं. पुढे बघणारच आपण. आता मिनिमम 3 मेंबर्स इथं लिहिलेलं आहे. याचा एक किओस आहे. कोण कोण म्हणतं नवरा बायकोचं पण HUF चालतं, कोण कोण म्हणतं नवरा बायकोचं ना ऍटलिस्ट एक तरी मुलगा मुलगी काहीतरी पाहिजे, मगच HUF अकाउंट काढता येतं असं म्हणतात. हे आपल्या CA एकदा बोलून तुम्ही कन्फर्म करा की फक्त नवरा बायकोला HUF अकाउंट क्रिएट करता येतं की नवरा बायको प्लस 1 चाइल्ड पाहिजे, एकदा कन्फर्म करा. माझ्या माहितीनुसार नवरा बायको चालतं, पण सेफर साईड मी 1 चाइल्ड घेतलेला आहे इथं. आता 1 चाइल्ड नंतर सेकंड चाइल्ड जरी असलं, थर्ड चाइल्ड जरी नंतर झालं, तर ऑटोमॅटिकली ती जी मुलं नवीन आपण जन्म देणार आहे ती आपल्या HUF मध्ये को पार्टनर बनतात. आता तुम्ही म्हणाले को पार्टनर, तर पहिल्यांदाच ऐकलाय शब्द मी. को पार्टनर आणि मेंबर पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल तुम्हाला. HUF मध्ये रोल्स असतात. एक असतो कर्ता, ज्याचं वय सगळ्यात जास्त तो कर्ता. आजपर्यंत असं समजलं जायचं की मेलच कर्ता आहे, म्हणजे पुरुष हाच HUFचा कर्ता असं समजलं जायचं. पण पुरुषच कर्ता असेल असं नाही, एल्डेस्ट मेंबर जो असेल तो कर्ता असतो. म्हणजे कधी कधी असं असू शकतं की बायकोचं वय एखाद्या वर्षाने जास्त आहे किंवा एखाद्या दिवसाने जास्त आहे, त्या केसमध्ये ज्याचं वय सगळ्यात जास्त बाय डिफॉल्ट तो HUFचा कर्ता असतो. सो ही इज होल्डिंग ऑल द डिसिजन पॉवर. को पार्टनर म्हणजे काय? को पार्टनर म्हणजे ह्याचे 2 प्रकार असतात HUF मध्ये. एक कर्ता झाला, त्याच्यानंतर को पार्टनर आणि मेंबर्स. को पार्टनर म्हणजे जे त्या फॅमिलीत जन्म घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता मी असं समजतो, माझे पप्पा, माझी आई, मी, माझी बायको आणि माझा मुलगा देवांश, असं आमचा 5 जणांचा HUF आहे असं समजा. आता ह्या 5 जणांमध्ये माझे पप्पा कर्ता असणार, कारण ही इज द एल्डेस्ट मेंबर ऑफ माय फॅमिली. आता माझे पप्पा, माझी आई यांनी मिळून HUF फॉर्म केलं मी आल्यानंतर असं समजा. त्याच्यानंतर माझं लग्न झालं, बायको ऍड झाली ऍज अ मेंबर, मला मुलगा झाला, मुलगा ऍड झाला ऍज अ मेंबर. आता मेंबर का को पार्टनर, त्याचं कसं करायचं ते सांगतो. प्रत्येक मेंबर हा को पार्टनर असू शकत नाही, ते कन्फ्युज होईल. आधी मी हे सांगतो. मेंबर म्हणजे कोण? सगळेजण कर्ता सोडून जे कोणी आहेत, ऑल दीज आर कॉल्ड एज मेंबर्स. आता को पार्टनर कोण? को पार्टनर म्हणजे ह्या फॅमिलीत जन्मलेले. बघा, पप्पा, आई आणि मी तिघांचं HUF पहिल्यांदा क्रिएट झालेलं आहे. तर आई काय आपल्या फॅमिलीत जन्मली नाही, कारण का आईचं लग्न पप्पांबरोबर झालं म्हणून आई आली. माझं लग्न सुप्रिया बरोबर झालं. सुप्रिया इज नॉट बॉर्न इन आवर फॅमिली, पण सुप्रिया ही वेगळ्या फॅमिलीमधून आपल्या फॅमिलीमध्ये आलेली आहे. सो सुप्रिया इज नॉट को पार्टनर, माझी आई इज नॉट को पार्टनर. म्हणजे हे दोन्ही मेंबर्स झाले. आता मी जन्मलो म्हणून मी को पार्टनर आणि माझा मुलगा को पार्टनर. म्हणजे काय, ह्याच्या आता पुढचे त्याचे राईट्स सांगितल्यावर कळेल तुम्हाला. मेंबर्स विथ राईट्स आर कॉल्ड एज को पार्टनर. ज्या मेंबरला HUFचा जो काही इन्कम आहे किंवा जी काही प्रॉपर्टी आहे
त्यात HUF पार्टिशन करायची किंवा HUF मधल्या प्रॉपर्टीवर ज्याचा हक्क आहे दॅट इज कॉल्ड एज कोपार्सनर. म्हणजे काय, माझं जे HUF आहे, आता माझं म्हणजे पप्पांचं HUF जे आहे, पप्पा, आई, मी, माझी बायको, माझा मुलगा, ह्याच्यामध्ये ह्या HUF मध्ये हक्क मागू शकत नाहीत दोन व्यक्ती, आई आणि सुप्रिया. आता हे दोघं जण हक्क मागू शकत नाहीत, पण ह्या दोघांचा हक्क त्यांच्या HUF मध्ये असू शकतो, त्यांच्या फॅमिलीचा जर HUF असेल तर, कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये ते कोपार्सनर आहेत, कारण का ते तिकडे जन्मलेले आहेत. पण माझ्या HUF मध्ये, म्हणजे माझ्या पप्पांच्या HUF मध्ये ते दोन्ही मेंबर्स आहेत. त्यामुळे आता लक्षात आलं असेल, कोपार्सनर्स आर मेंबर्स विथ राईट्स, जे ह्या फॅमिलीमध्ये जन्मलेले आहेत. आणि मेंबर्स कोण आहेत, हे दुसऱ्या फॅमिलीमधून आपल्या फॅमिलीमध्ये कुठल्या ना कुठल्या रिलेशनमुळे आलेले आहेत. जसं की मी इथे एक्झाम्पल दिलं, मदर अँड वाईफ हे मेंबर्स असतात, हे कोपार्सनर्स नसतात. म्हणजे काय, अदर दॅन फॅमिली मेंबर जे दुसरीकडून जन्मून आलेले आहेत, ती लोक HUF मध्ये कुठल्याही प्रकारचा हक्क मागू शकत नाहीत किंवा HUF पार्टिशन मागू शकत नाहीत. ह्याच्यावर जर काही क्वेश्चन्स असतील तर आपण शेवटी नक्की घेऊ. वाय HUF का काढायचे, कशासाठी चाललाय याचं सेशन, का चाललाय, टॅक्स सेव्हिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर HUF इज वन मोर एंटिटी इन आवर फॅमिली. आता कसं आहे बघा, सगळेच जण कमवत आहेत. फॉर एक्झाम्पल, पप्पा शिक्षक, आई शिक्षक, मी कमवतोय, बायको कमवतोय, चारही पॅन कार्ड कमवत आहेत. आता कुठला तर बिझनेस आम्ही करतोय, फॉर एक्झाम्पल आम्ही एक बिझनेस करतोय, तिथून एक 10-12 लाख इन्कम येतो, तो आयदर मला माझ्या अकाउंटवर, याच्या अकाउंटवर, त्याच्या अकाउंटवर, त्याच्या अकाउंटवर टाकत बसावा, राईट. किंवा माझे कुठली तरी एक रिअल इस्टेट आहे, फ्लॅट आहे, तिथलं रेंट येत आहे, ते पप्पांच्या इन्कम मध्ये ऍड होत आहे, दॅट बिकम्स टॅक्सेबल. ते पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कळेल. मग हे टॅक्स न बसायसाठी अजून एक पॅन कार्ड क्रिएट केलं जातं. दॅट पॅन कार्ड कुणाचं आहे, तर HUFचं हे पॅन कार्ड असतं, पॅन कार्ड तयार होतं. आता याला काय, सेपरेट 2.5 लाख बेसिक एक्झाम्पशन, सेपरेट 1.5 लाख ATC लिमिट. पुढं ह्या HUF अकाउंटवर आपण गिफ्ट घेतले, गिफ्ट आर टॅक्सेबल. पण HUF अकाउंटवर 4 लाख पर्यंत जर गिफ्ट आलं तर ते नॉन टॅक्सेबल आहे, कारण की 4 लाख पर्यंत टॅक्सच नाहीये. टॅक्सेशनचा टेबल परत बघू आपण. 8 लाख जर गिफ्ट घेतलं आपण HUF अकाउंटवर तर 20,000 टॅक्स बसतो. याचा अर्थ असा की आपल्याला 8 लाख रुपये HUF अकाउंटवर जर गिफ्टच्या स्वरूपात मिळाले तर त्याला फक्त 20,000 टॅक्स द्यायला लागेल. म्हणजे आता हे सोशल प्लॅटफॉर्मवर बोलणं योग्य नाही, पण 8 lakh cash can be bought to HUF account with 20,000. अशा प्रकारे आपण हे HUF अकाउंट वरची प्रॉपर्टी वाढवू शकतो. एक्स्ट्रा टॅक्स एक्झम्पशन, इंडिव्हिज्युअली आपल्याला माहिती आहे की 2.5 लाख हे आता हे जुनं आहे, आता हे 4 लाख झालेलं आहे, 12 लाख झालेलं आहे. ती स्लाइड मला बघावी लागेल एकदा. हा, थोडस या स्लाइडवर आधी येतो आणि मग परत मागच्या स्लाइडवर जातो. हा नवीन टॅक्स स्लॅब आहे. 0 to 4 लाखला 0% टॅक्स आहे, 4 to 8 लाखला 5% आहे, 8 ते 12ला 10%, 12 ते 16ला 15%, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि HUFचं टॅक्सेशन कसं असतं, हे 0, त्याच्यानंतर हे 5 कंपल्सरी असतं. ह्याला एक रिबेट आहे, 87A नावाचा जो रिबेट आहे हा इंडिव्हिज्युअलला असतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12 लाख पर्यंतचा इन्कम हा नॉन टॅक्सेबल आहे. असं का होतंय, तर गव्हर्नमेंटने असं दिलंय 87A, जिथे आपण हे 5% आणि हे 10% रिबेट घेऊ शकतो. म्हणजे हा 60,000चा रिबेट घेऊ शकतो. मग इन्कम टॅक्स मध्ये कसं आहे सध्या, इंडिव्हिज्युअलनं जर 12 लाख रुपये कमवले तर त्याला टॅक्स आहे निल. पण HUF वर जर 12 लाख कमवले तर त्याला टॅक्स आहे 60,000 रुपये. ते 60,000 कसं झालं, ते 5% ऑफ 4 लाख आणि 10% ऑफ 4 लाख, 10 चोक 40 आणि 5 चोक 20, 40 आणि 20 60. अशा प्रकारे HUFचं टॅक्सेशन असतं. तर 0 to 4 पहिले 4 लाख रुपये HUFच्या अकाउंटवर हे नॉन टॅक्सेबल आहे. आता गिफ्टच्या स्वरूपात 8 लाख रुपये आले, गिफ्टच्या स्वरूपात 8 लाख रुपये आले म्हणजे 0 to 4 लाख तर 0 टॅक्स आहे. 4 ते 8 लाख रुपये 5% टॅक्स आहे, 5% ऑन 4 लाख, 5 चोक 20,000. मग मगाशी मी इथं लिहिलं होतं, तुम्ही जर ते केअरफुली ऑब्झर्व असेल तर 8 लाख गिफ्ट इज टॅक्स्ड विथ अमाऊंट ऑफ ₹20,000. हे कशावरून आणलं मी हे 20,000, तर या स्लाइड मध्ये तुमच्या ते लक्षात आलं असतं. तर बेनिफिट नंबर 1, एक्स्ट्रा टॅक्स एक्झम्पशन मिळणार आहे. आता ATC मध्ये बरेच जण इन्व्हेस्ट करत होते,
जुन्या टॅक्स स्लॅब मध्ये काही लोक ज्यांच्याकडे होम लोन आहे ते अजून सुद्धा ओल्ड रेजिम वापरत असतील. इंडिव्हिज्युअल आपल्याला 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट अलाउड आहे. ती म्युच्युअल फंडच्या ELSS मध्ये असेल आणि LIC असेल, टॅक्स सेव्हिंग FD असेल, बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये. HUFचं स्वतःच लिमिट वाढतं पुन्हा एकदा 1.5 लाख रुपये, असं टोटल लिमिट डबल होतं ATCचं. दॅट बिकम्स 3 लाख रुपीज. ह्या स्लाइडला थोडं मॉडिफाय करायला पाहिजे. हा इंडिव्हिज्युअल बेनिफिट इज 4 लाख आता नॉन टॅक्सेबल. HUFचं पण 4 लाख, टोटल 8 लाख झाला इथं. आता थर्ड बेनिफिट, रेंटल इन्कम प्लॅन व्यवस्थित केला पाहिजे. आता प्रॉपर्टी जी काय आपल्याकडे आहे त्या प्रॉपर्टीचा जो काय आपण हे घेत आहोत, रेंट घेत आहोत, ते जर आपण लिगली आपल्या अकाउंटवर घेतलं तर त्या रेंटला तुमच्या इन्कम स्लॅब नुसार भरावा लागतो. मग प्रॉपर्टी ट्रान्सफर्ड टू HUF चालतं. रेंटल इन्कम टॅक्स इन HUF, येस 100% रेंटल इन्कम सुद्धा टॅक्सेबल आहे. पण काय आहे, HUFचा इन्कमच झिरो आपण स्टार्ट करतोय ना, त्यामुळे पहिले 4 लाखाचा इन्कम झिरो आहे. पुढे पुढे एक्झाम्पल मध्ये अजून कळेल, कारण का हा स्लॅबच लोअर स्लॅब आहे. फोर्थ, गिफ्ट टू HUF. आता आपण HUF मध्ये गिफ्ट घेऊ शकतो. हे गिफ्ट फुल टॅक्स फ्री आहेत 4 लाखापर्यंत. 4 लाख पर्यंत आपल्या फॅमिली मेंबर्सने दुसऱ्याने कुणी जर दिलं गिफ्ट आपल्याला HUFच्या अकाउंटवर तर चालतं. ते HUF मध्ये नसले पाहिजे. पुन्हा एकदा मागाशी एक्झाम्पल येतो. माझे पप्पा, माझी आई, मी, माझी बायको देवांश, आमचं 5 जणांचं HUF आहे. मग आमच्या 5 जणांना डोनेट कोणी तर करू शकतं. ह्या आमच्यात आम्ही डोनेट करू शकत नाही HUF अकाउंटला, राईट? ह्याला क्लबिंग ऑफ इन्कम म्हणतात. म्हणजे इकडे टॅक्स वाचवायसाठी मी इकडे दिलं, मी इकडून काहीतरी इन्कम काढलाय, नॉट अलाउड. अपार्ट फ्रॉम हे 5 लोक पण मला इकडं गिफ्ट देऊ शकतो. पण ते रिलेटिव्ह मध्ये असतील तर ते 4 लाखापर्यंत काय अडचण येत नाही. पण नॉन रिलेटिव्ह म्हणजे मित्राकडून घेतलं मी गिफ्ट, माझ्या मित्राकडून मी गिफ्ट घेतलं 50,000 पर्यंत, हे गिफ्ट नॉन टॅक्सेबल आहे. 50,000च्या वर गेलं हे गिफ्ट सुद्धा टॅक्सेबल होतं. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. आता HUF स्वतःच्या अकाउंटवर इन्व्हेस्टमेंट करू शकतो. HUFच्या अकाउंटवर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. HUFचं म्युच्युअल फंडचं अकाउंट निघू शकतं, HUFचं ट्रेडिंग अकाउंट, डिमॅट अकाउंट निघू शकतं. HUF कॅन होल्ड म्युच्युअल फंड्स, PPF, FD, ELSS, गोल्ड, प्रॉपर्टी. HUF कॅन होल्ड एव्हरीथिंग. जी गोष्ट एक ह्युमन बिईंग होल्ड करू शकतो त्या सगळ्या गोष्टी HUF होल्ड करू शकतो. पुढे जाऊया. आता थोडंसं एक्झाम्पलवर येऊया म्हणजे तुम्हाला थोडासा इंटरेस्ट येईल. आता हे टॅक्स स्लॅब तर हे सगळ्यांनाच माहिती आहे. ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेतलं तर या काही अडचण नाही. म्हणजे तुम्हाला मी पुढं जे बोलतोय ना ते कुठं तर रिलेट करता येईल तुम्हाला. हे न्यू टॅक्स रेजिम नुसार आहे 25-26च्या. आता बघा, सॅलरी इन्कम आहे, एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे काय तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत असेलच असं काही नाही. हे एक एक्झाम्पल आहे. सॅलरी इन्कम आहे 12 लाख रुपये. त्यांचे 2 फ्लॅट आहेत, 50,000 रुपये रेंट चालू आहे. तर तिकडून एक 12 लाख रुपये इन्कम येतोय. पण रेंटलला स्टँडर्ड डिडक्शन असतं 30%, म्हणजे 12 लाख मधून 3,60,000 गेले. टोटल टॅक्सेबल इन्कम झाला 20,40,000. टॅक्स पेएबल किती आला? 2,10,000. ते 20 लाखाचं ते कॅल्क्युलेशन तिकडे 5, 10, 15, 20% केलेलं आहे. आता लॉंग टर्म गेन या व्यक्तीचं काय आहे, स्टॉक मध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे, म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे. मग 1 वर्षानंतर ज्या गोष्टी विकल्या जातात त्या लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये कन्सिडर केल्या जातात. या व्यक्तीने काय केलं, 3 लाखाचं प्रॉफिटच बुक केलेलं आहे लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या माध्यमातून. आता लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये 1.25 लाखाचं एक्झम्पशन आहे, ते घेतलं तर लॉंग टर्म कॅपिटल गेन राहिला 1,75,000. लॉंग टर्म कॅपिटल गेनवर फ्लॅट 12.5% टॅक्स आहे. त्या लॉंग टर्म कॅपिटल गेनचा आणि तुमच्या इन्कमचा डायरेक्टली काही संबंध नाही. तुम्ही इन्कम मध्ये 30% मध्ये असा, पण LTCG हा 12.5% टॅक्सेबल असतो. म्हणून 1,75,000 वर 21,875 रुपये टॅक्स झाला. तर टोटल टॅक्स ह्या सॅलरीड व्यक्तीचा असा झाला 2,31,875, आणि ह्या टॅक्सवर 4% सेस असतो आणि तो 9,275 झाला. असं ह्या सॅलरीड व्यक्तीचा टॅक्स झाला 2,41,150. इथपर्यंत क्लिअर आहे सगळा? माझा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय सर? दिसतोय. येस. आता
हे जे काय सॅलरीड पर्सनचं एक्झाम्पल दिलंय त्यांनी HUFचा यूज केलेला नाही किंवा टॅक्स सेव्हिंग बद्दल बाकी कुठली गोष्ट इम्प्लिमेंट केली नाही असं गृहीत धरलेलं आहे. आता ह्याच व्यक्तीचा आपण टॅक्स सेव्हिंग कशा पद्धतीने करू शकतो बघ. आता इथं डाव्या साईडला जो फोटो आहे तो इकडचाच फोटो घेतलाय मी, की हा आहे सॅलरी इन्कम वाला एकच व्यक्ती. इकडे काय केलेलं आहे, HUF फॉर्म केलेला आहे. वर हेडिंगच बघा तुम्ही, सॅलरीड पर्सन विथ HUF अकाउंट. इकडे HUF फॉर्म केलेला आहे. आता काय केलं, सॅलरी फक्त स्वतःच्या नावावर घेतली, कारण की ती तुमच्याच नावावर येणार सॅलरी. तुम्ही ऑफिसला जाता मग सॅलरी येते. रेंटल इन्कम आपण घेतला HUF अकाउंटवर. रेंटल इन्कम घेतला HUF अकाउंटवर. HUF अकाउंटवर घेतले 12 लाख रुपये. स्टँडर्ड डिडक्शन झालं 30%, 360 केले. टोटल टॅक्सेबल इन्कम झाला 8,40,000. टॅक्स पेएबल 8,40,000 किती आला, 24,000. तो कसा आला, तर मागाशीचा स्लॅब माहिती, 0 to 40, 4 ते 8, 5% म्हणजे 5-20, आणि वरचे जे काही 40,000 आहेत त्याचे 10% 4,000, असं 24,000 रुपये टॅक्स झाला. आता काय असतं, मगाशी सेशन चालू व्हायच्या आधी आपलं थोडंसं डिस्कशन चाललं होतं की आपल्याला माहिती आहे की भविष्यात आपण पैसे विड्रॉ करणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्युच्युअल फंड मधून पैसे विड्रॉ करणार आहे, कारण की आपण काय तर गोल प्लॅन केलं होतं आणि त्या गोल अचीव्ह झालेला आहे. आता सगळे पैसे एकाच अकाउंटवर ठेवले, सॅलरीड व्यक्तीच्या अकाउंटवर, तर ते 3 लाख रुपये इथं इन्कम होत होता आणि त्याच्यावर 21,875 टॅक्स चालला होता. त्याला जर डिवाइड व्यवस्थित केला असतं स्टार्ट पासून, तर लॉंग टर्म गेन हा डिवाइड झाला असता, थोडा इकडं थोडा तिकडं. फॉर एक्झाम्पल 1.5 लाख इकडं 1.5 लाख इकडं. हे थेरॉटिकली एक्झाम्पल आहे, प्रॅक्टिकली थोडं इकडं तिकडं होऊ शकतं. एक्झाम्पशन 1.25 लाख दोन्हीकडे आहे. इथं तुमच्या लक्षात आलं की एकदाच 1.25 लाख एक्झाम्पशन मिळतंय, आणि इथं बघितलं तर त्याच 3 लाखावर 2 वेळा 1.25 लाखाचं एक्झाम्पशन मिळालेलं आहे. त्यामुळे नेट गेन किती झाला, 25,000, त्याच्यावर 12.5% टॅक्स म्हणजे 3,125. इथं नेट लॉंग टर्म गेन 25,000 रुपये, 12.5% टॅक्स 3,125 रुपये. म्हणजे इथं 6,250 रुपये मध्ये काम झालं, इथं 21,875 लागा लागले होते. पुढं आता टोटल टॅक्स इकडे किती झाला सॅलरीड व्यक्तीचा, 3,125 लॉंग टर्म कॅपिटल गेन मला, आणि त्याच्यावर सेस 4% 125 रुपये, असा 3,250 रुपये टॅक्स झाला. वरचा टॅक्स तर 0 झाला, कारण का सॅलरी इन्कम 12 लाख पर्यंत तर इंडिव्हिज्युअल साठी नॉन टॅक्सेबल आहे ऍज पर न्यू टॅक्स रेजिम. राईट साईडला बघितलं, हा इन्कम आला इकडं, त्यामुळे इकडे लागला 24,000 टॅक्स, प्लस 3 27, त्याच्यावर सेस 4%, असं टोटल टॅक्स लागला 28,210. 28 प्लस 3 किती झाले, सगळेजण म्यूट करता का प्लीज. 28 आणि 3 31,400 समथिंग, 400-500 एवढा टॅक्स लागला. 31,000 मध्ये काम झालं, आणि इकडे टॅक्स चालला होता 2,41,150. तर एवढा मोठा बेनिफिट आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात 2 लाख रुपये वाचणे म्हणजे ही काही छोटी गोष्ट माझ्यासाठी तर नाही, कारण का माझ्याकडे प्रत्येक रुपया कंपाऊंडिंग होतोय. सो हे 2 लाख म्हणजे खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचे असू शकतात एखाद्याच्या आयुष्यामध्ये. ह्या 2 लाखाला आज बघू नका, त्या 2 लाखाला 20 वर्षांनी बघा कंपाऊंड करून किती रुपये होतात ते. सो एव्हरी रुपया इज मोर इम्पॉर्टंट. हे झालं एक्झाम्पल सॅलरीड पर्सनचं रेंटल स्वतःच्या नावावर घ्यायचं नाही असं. आता अजून एक एक्झाम्पल आहे, सॅलरीड पर्सन विथ बिझनेस. आजच्या सेशन मध्ये प्रमोद कोष्टी हे अशी व्यक्ती आहे जे सॅलरी पण घेत आहेत आणि बिझनेस पण करतायत. म्हणजे असे भरपूर लोक आहेत ज्याची सॅलरी पण चालू आहे आणि बिझनेस पण चालू आहे. मग बघा, आता इथं काय केलेलं आहे ते सांगतो. सॅलरी आहे 18 लाख, ह्याच्यामध्ये बिझनेस पण आहे 12 लाख सॅलरी असं समजा, 6 लाख रुपये बिझनेस इन्कम आहे असं समजा. स्टँडर्ड डिडक्शन 50 केलं, रेंटल इन्कम आलंय 5 लाख रुपये, परत स्टँडर्ड डिडक्शन 1.5 लाख रुपये वजा केलं 30%. लॉंग टर्म इक्विटी, लॉंग टर्म गेन आहे 2 लाख रुपये. सो इथं ओल्ड रिजिम मध्ये टॅक्सेबल इन्कम झालाय 23 लाख रुपये. इकडे स्टँडर्ड डिडक्शन 75 असल्यामुळं इथं टॅक्सेबल इन्कम झालाय 22,75,000 रुपये. म्हणजे हा व्यक्ती एकच आहे, सॅलरी पण मिळवत आहे, बिझनेस पण करत आहे, एवढा 23 लाख इन्कम त्यांचा टॅक्सेबल झालेला आहे. आता ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये ATC मध्ये 1.5 लाख अलाउड आहे. मग टोटल इन्कम राहिला 21,50,000. टोटल इन्कम विदाउट LTCG 19,50,000, आणि टोटल टॅक्स झाला ओल्ड रेजिमने 4,23,000. आता सगळ्यांनाच माहितीये
होम लोन वाले सोडले तर अजिबात ह्या ओल्ड रेजिमीच्या कोणी नादी लागत नाही, ज्याचं त्याचं कॅल्क्युलेशन ज्यांनी केलेलं आहे. हे 4,23,000 सोडून द्या थोड्या वेळासाठी. न्यूज रेजिमेमध्ये एवढ्या इन्कमला 2,37,250 टॅक्स बसतात. यांनी काय काय केलंय लक्षात घ्या. 18 लाख रुपये इन्कम आहे, सॅलरी प्लस बिझनेस, 5 लाख रुपये रेंटल आहे, 2 लाख रुपये लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. या सगळ्या गोष्टीमुळं टोटल टॅक्स झालाय 2,37,250 रुपये. याला काही चॅलेंज नाही, हे भरावाच लागेल. काहीच याला पळवाट नाही, त्याला काही करता येत नाही. मग याला करायचं कसं? फर्स्ट थिंग, पहिला स्टेप आपण काय करायला लावली त्या व्यक्तीला, मूव रेंटल इन्कम टू HUF अकाउंट. म्हणजे काय झालं, पहिला हे 18 लाख ते सगळं तसंच ठेवलंय, फक्त हा जो मधला पार्ट होता 5 लाख वाला हा इकडे नेला. इकडं बघा, इथं काय होतं, रेंटल इन्कम 5 लाख होता, हा इंडिव्हिज्युअल मधनं काढला, HUF ला टाकला. आता HUF मध्ये 5 लाख रुपये रेंटल इन्कम झाला. आता ओल्ड रेजिमकडे आपल्याला अजिबात बघायचं नाही, जे काय असेल ते न्यू रेजिमला बघायचं. तर 5 लाख रुपये रेंटल इन्कम झाला, 30% डिडक्शन झालं, 3.5 लाख रुपये इन्कम झाला, पण 4 लाख रुपये पर्यंत माफच आहे, त्यामुळे इथं 0 टॅक्स लागला. आणि इकडे काय झालं, हे 5 लाख उचलून इकडे आणल्यामुळं इकडचा टॅक्स झाला 1,60,000. पहिले गेला होता टॅक्स टोटल 237 टॅक्स डायरेक्ट 1,60,000 वर आला. जस्ट रेंटल इन्कम तिकडे मूव्ह केला म्हणून. पुढे जाऊ, फक्त एवढंच नाही करू, अजून पण काय तर करता येतं. आता काय केलं, इन्व्हेस्ट वाईजली सो दॅट LTCG विल बी डिवायडेड. म्हणजे 2 लाखाचा जो इन्कम लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये व्हायला लागला होता, तो प्रॉपरली इन्व्हेस्ट केला तर इकडे लाख असा इन्कम आला. त्यामुळे LTCG इथं 2 लाख होता, पुन्हा दाखवतो स्लाइड. इथं बघा, LTCG होता 2 लाख रुपये, तो डिवाइड केल्यामुळे 1 लाख इकडे झाला इंडिव्हिज्युअलला, 1 लाख गेला HUF ला. आता HUF चा इन्कम किती झाला बघा, टोटल 5 लाख डिडक्शन 1.5, 3.5, 3.5 आणि 1 4.5, 4.5 झाला. पण यातलं 4 तर माफच आहे, त्यामुळं टोटल इन्कम 4,50,000. टोटल इन्कम विदाउट LTCG झाला 3,50,000. म्हणजे LTCG 1.25 लाख माफ आहे, त्यामुळे 1 लाख तर माफच झाला जागेवरच, त्यामुळे याचा टॅक्स आलाच नाही. टोटल 4.5 झालं, त्यातला 1 लाख टॅक्स नाही, टोटल 3.5 राहिला, पुन्हा 0 टॅक्स. म्हणजे HUF ला 0 टॅक्स आहे आणि न्यूज रेजिमेमुळे 1,50 झाला. सुरुवातीला टोटल गेला होता 2,37. त्या 2,37 वरून आपण हा टॅक्स आणला 1,50,000. इथंच थांबायचं नाही. आता तुम्ही जर वाईजली बघितलं असेल तर हेडिंगला वर काय लिहिलं बघा, सॅलरीड पर्सन विथ बिझनेस. इथे 18 लाख मध्ये सॅलरी इन्कम पण आहे आणि बिझनेस इन्कम सुद्धा आहे. आता असं समजूया थोड्या वेळासाठी, समजून घेण्यासाठी, HUF चे बेनिफिट समजून घेण्यासाठी, की सॅलरी आणि बिझनेस इन्कम वेगळे वेगळे घ्यायचे. सॅलरी इन्कम घ्यायचा स्वतःच्या अकाउंटवर, बिझनेस इन्कम घ्यायचा HUF च्या अकाउंटवर. आता बघा, सॅलरी झाली 12 लाख रुपये, इन्कम फ्रॉम बिझनेस HUF कडे नेला, रेंटल इन्कम HUF कडे नेला, LTCG अर्धा HUF कडे नेला. टोटल ग्रॉस इन्कम झाला इंडिव्हिज्युअलचा 12,25,000 रुपये. त्यातला 1 लाख तर कॅन्सल करा, कारण हा LTCG 1.25 लाख माफ आहे, त्यामुळे 1 लाख तर माफच झाला. राहिला इन्कम 11,25,000 रुपये, टॅक्स झाला 0. HUF कडे या, 6 लाख रुपये इन्कम बिझनेस मधून उचलला, मग 6 लाखच्या 6 लाख आलाच टॅक्सेबल. रेंटल इन्कम 5 लाख, त्यातला 1.5 सोडला, 3.5 आला, 9.5 झाला, 1 लाख पुन्हा नॉन टॅक्सेबल 10.5 झाला. 10.5 मधनं 9.5 टॅक्सेबल राहिला, कारण का 1 लाख रुपये हा कॅपिटल गेन असल्यामुळे तो मायनस झाला. 9.5 लाख रुपये टॅक्सेबल राहिले. 9.5चं टॅक्सेशन तुम्हाला कळतंय की पहिले 0 to 4 0, 4 ते 8 5, म्हणजे 5 20,000, आणि 8 ते 9.5 1.5 लाख रुपये, 1.5 लाखावर 10%. अशा प्रकारे हा टॅक्स गेला टोटल 36,400. इकडचा तर टॅक्स 0 झाला. याच व्यक्तीने टॅक्स दिला होता 2,37,000 रुपये, याच व्यक्तीचा टॅक्स झाला 36,400 रुपये. म्हणून असा एक फोटो मी टाकला होता ग्रुपवर, की ह्या व्यक्तीने 2,37,000 रुपये टॅक्स भरला न्यू रेजिमेनुसार. तोच व्यक्ती HUF इम्प्लिमेंट केलं तर 36,400 वर येतो. म्हणजे ऑलमोस्ट 2 लाख रुपये हा व्यक्ती त्याच्या आयुष्यातले टॅक्स जो भरायचा होता तो त्यांनी वाचवलेला आहे.
इट्स ऑलमोस्ट 85% ऑफ टॅक्स सेव्ड. तर एवढा ह्या HUF अकाउंटचा उपयोग आहे, केला पाहिजे व्यवस्थित. आता HUF पार्टिशन करता येतं का? काही काही क्वेश्चन येणार आहेत तुमचे पुढे जाऊन, ते मी आधी कव्हर करतो. HUF पार्टिशन करता येतं का? आता जसं एखादा बिझनेस लॉस मध्ये म्हणून बार्स मला बिझनेस नको म्हणू शकतो आपण, पण हे HUF तर रिलेशन्स आहेत, रिलेशन्स बार्स म्हणू शकत नाही माणूस. HUF कांट बी डिझॉल्व, पण पार्टिशन ह्याच्यात करू शकतो. एक्झाम्पल, एक मेन HUF आहे ज्याच्यामध्ये नवरा बायको, त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी अशी 4 जण आहेत. आता मुलाचं लग्न झालं आणि मुलीचं लग्न झालं. आता HUF मेन पार्टिशन करू शकतो गरज असेल तर. पार्टिशन जर मागितलं सननी तर पार्टिशन करता येईल, सनचं नाव यातनं काढता येईल. या सनचा या पर्टिक्युलर HUFचा 25% पार्ट आहे, जी त्याची HUFचा जेवढा बॅलन्स आहे. फॉर एक्झाम्पल, HUF मध्ये आता 1 CR झालेले आहेत जमा, ऍसेट HUFचे आहेत 1 CR चे, तर त्यातले 25 लाखचे ऍसेट्स हे सनला ट्रान्सफर होणार, बिकॉज सन हा HUF मध्ये पार्टिशन मागू शकतो. सन हा को पार्टनर आहे. मगाशी इथं मी तुम्हाला दाखवलं होतं को पार्टनर सुरुवातीला, आणि ते मी सांगितलं पण होतं को पार्टनर कोण. ज्याचा जन्म इथंच झालाय तो पार्टिशन मागू शकतो, म्हणजे त्या HUF मधून बाहेर पडायचं म्हणू शकतो. पार्टिशनच्या स्लाइडला होतो आपण. हा, तर मुलाला वाटलं की आता मला ह्या HUF मध्ये नाही राहायचंय, सो ही कॅन गो आउट फ्रॉम HUF आणि जेवढं काही त्याचा हिस्सा आहे तो घेऊन जाऊ शकतो. सिमिलरली डॉटर, तिचं पण लग्न झालं, नवीन एक त्यांनी HUF तयार केलं, तर डॉटर इकडचा सगळा त्यांचा हिस्सा घेऊन जाऊ शकते आणि हजबंड बरोबर HUF क्रिएट करू शकते. आता नोट, डॉटर हॅज राईट्स ऍज ऑफ सन इन पॅरेंट्स, कारण का डॉटर तिथं जन्मलेली आहे. HUF अकाउंट क्रिएट करू शकतात डॉटर सगळा पैसा घेऊन जाऊन, म्हणजे मुलीला तेवढाच अधिकार आहे HUF मध्ये, कारण मुलगी त्या घरी जन्मलेली आहे. पण ज्यावेळेस ती मुलगी दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये जाईल, HUF मध्ये जाईल, त्यावेळेस ती तिथं जन्मलेली नाही आणि मुलीच्या HUF मध्ये हजबंड असणार आहे करता, जर त्यांचं वय जास्त असेल मुलीपेक्षा तर. त्यामुळे तो HUF होणार या दोघांचा. पण मुलगी कुठे जन्मली आहे? वरती मेन HUF मध्ये. तर हे कुणी डायरेक्ट स्वतःचा पैसा घेऊन HUF फॉर्म करत नाही, लेडीज तरी. त्यांचा HUF मध्ये हक्क वरच असतो ऍज इट इज, तसाच तो लाईफ टाईम राहू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आजपर्यंत जर बघितली असेल तर वडिलांनी मुलाच्या नावाने घर विकलं तर त्याला पण टॅक्स लागतो. त्याला काय म्हणतात, त्याला गिफ्ट डीड केली तरी त्याला स्टॅम्प ड्युटी भरावं लागते, सगळं करावं लागतं. गिफ्ट्स आर टॅक्सेबल. पण हे जगातलं एकमेव असं आहे HUF जिथे तुम्ही पार्टिशन करू शकता, पण ही नॉन टॅक्सेबल इव्हेंट आहे. नॉन टॅक्सेबल इव्हेंट म्हणजे मेन HUF मधनं 25 लाख सगळ्यांनी जरी घरी घेऊन गेले, प्रत्येकाच्या अकाउंटवर घेतले, तर त्या केसमध्ये 25 लाख रुपये अकाउंटवर मुलाच्या आले तर ते फुल्ली नॉन टॅक्सेबल पद्धतीनं मुलाच्या अकाउंटवर जाणार आहेत. त्या 25 लाख रुपयावर 1 रुपयाचाही टॅक्स लागणार नाही, कारण का HUF पार्टिशन केलेलं आहे. म्हणून त्याला म्हणतो की दिस इव्हेंट ऑफ पार्टिशन ऑफ HUF इज नॉन टॅक्सेबल इव्हेंट. पुढे जाऊ. लोन. HUF लोन घेऊ शकतो का? HUF लोन देऊ शकतो का? तर या दोन्हीचा आन्सर येस आहे. HUF कॅन गिव्ह लोन टू मेंबर्स अँड को पार्टनर्स. म्हणजे HUF च्या इस्टेट एवढी बनलेली आहे आणि कोणाला तर पैसे पाहिजे आहे म्हणून कोणी पण उचलून त्यातनं खर्चू शकत नाही, स्वतःचा अकाउंट असल्यासारखं. करता सुद्धा कोणाला पण पैसे देऊ शकत नाही जोपर्यंत पार्टिशन होत नाही तोपर्यंत. तर तिथं कसं करू शकतो? HUF हा ह्या चारीपैकी कुणाला सुद्धा लोनच्या रूपाने पैसे देऊ शकतो वापरण्यासाठी. आता लोन दिलंय म्हणल्यावर इंटरेस्ट चार्ज करणं गरजेचं आहे, आणि जो इंटरेस्ट HUF अर्न करणार आहे पुन्हा तो HUF चा इन्कम होणार आहे. इफ इट इज HUF's इन्कम, अगेन इट इज टॅक्सेबल. सेकंड, HUF कॅन टेक लोन फ्रॉम मेंबर्स अँड को पार्टनर्स. आता पप्पा, आई, मी, सुप्रिया, देवांश, आमचं 5 जणांचं HUF आहे. समजा माझ्या पप्पांना मला 25 लाख रुपये द्यायचे, मग त्यांनी डायरेक्ट जर HUF मध्ये घातले माझ्या किंवा सगळ्यांच्या HUF मध्ये डायरेक्ट पैसे टाकले, दॅट इज कॉल्ड एज क्लबिंग ऑफ इन्कम. ते अलाउड नाही. मग त्यासाठी काय करू शकतो? पप्पा कॅन गिव्ह लोन टू HUF.
म्हणजे ऍज अ एचयूएफ इज एंटिटी हू कॅन अवेल लोन घेऊ शकते एचयूएफ. मग एचयूएफने जर लोन घेतलं तर त्याला इंटरेस्ट द्यायला लागेल. समजा 8% इंटरेस्ट दिला आणि 10 लाख लोन घेतलं तर 8% ऑफ 10 लाख जे काय होईल ते माझ्या पप्पांच्या अकाउंटवर जाणार ऍज अ इंटरेस्ट, आणि तो इंटरेस्ट टॅक्सेबल असणार पप्पांच्या अकाउंटवर. ही पप्पाज इन्कम इज टॅक्सेबल. आय होप क्लिअर झाला असेल. सो एचयूएफ कॅन गिव्ह लोन टू अदर्स, एचयूएफ कॅन टेक लोन फ्रॉम अदर्स. आता हे जे काय चाललंय ते घरातल्या घरात पैसे इकडे तिकडे फिरवायचं, हे जेन्युन वाटण्यासाठी इंटरेस्ट मार्केटमध्ये जेवढा काय चालू आहे तेवढा तर देणं गरजेचं आहे. सो इंटरेस्ट रेट अप टू 8% शुड बी गिवन. आयदर एचयूएफ घेईल और एचयूएफ देईल टू प्रूव्ह जेन्युननेस ऑफ ट्रान्झॅक्शन. तर बिना 0% इंटरेस्टने पैसे वाटत सुटायचं नाही, ते काही जेन्युन वाटणार नाही. 8% जो काही इन्कम होणार आहे ज्याला कोणाला एचयूएफला और पप्पांना, ज्याला कोणाला होतं की एचयूएफला और मेंबर्सना, त्यांनी स्वतःचा तो इंटरेस्ट टॅक्सेबल पद्धतीने टॅक्स भरला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सीएला बरोबर घेऊन व्यवस्थित डिस्कशन करून करण्याच्या आहेत. पण लोनचं सुद्धा सिस्टीम आहे. आता एचयूएफ कुठल्या कंपनीचा डायरेक्टर और पार्टनर, कुठल्या एलएलपीचा पार्टनर असं काय राहू शकतो का? प्रॅक्टिकली तसा विचार केला तरी असलं अवॉइड केलं पाहिजे. कारण का, एखाद्या कंपनीचा डायरेक्टर हा लाईव्ह व्यक्ती पाहिजे. डायरेक्टर ही 4 जणांची टीम असू नाही शकत, राईट? दुकान किराणा 4 जण मिळून चालवू शकतात. 4 जणांनी मिळून किराणा दुकान चालवलं काय आणि 4 जणांनी मिळून सोन्याचं दुकान चालवलं काय, अलाउड आहे. पण डायरेक्टर म्हणून एकाच व्यक्तीच्या जागी अख्खं एचयूएफ पेस्ट करता येणार नाही. कारण का, एचयूएफ इज नॉट अ लाईव्ह एंटिटी. एचयूएफ एक जे पॅन कार्ड होल्ड करतंय तिथं कुठलाही एक व्यक्ती नाही. त्यामुळे डायरेक्टर किंवा पार्टनर म्हणून अशा एचयूएफ अकाउंटला कुठंच अटॅच करायचं नाही. ह्या कन्फ्युजिंग गोष्टी आहेत त्या करायच्याच नाहीत. बेटर सीए बरोबर व्यवस्थित बोलून ह्या गोष्टी एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. आता एवढं सगळं सर छान सांगितलं, मग एचयूएफ अकाउंट ओपन कसं करायचं? एचयूएफ अकाउंट सगळ्यांचं रेडी आहे. रेडी आहे इन द सेन्स, ज्याचं लग्न झालंय त्याला एचयूएफ अकाउंट क्रिएट करता येतं. त्याला फक्त स्टॅम्प पेपरवर एक डिक्लेरेशन द्यायला लागतं की दीपक कोष्टी, सुप्रिया कोष्टी हे दोघं मिळून एचयूएफ अकाउंट क्रिएट करत आहेत. एचयूएफ दीपक कोष्टी असं त्या अकाउंटचं नाव असतं. तर त्यासाठी एक डीड करावी लागते. तर एक डीड झाली, ती रजिस्टर झाली. डीड रजिस्टर झाली का डीड अपलोड करून पॅन कार्डला अप्लाय करावं लागतं. हे तर सगळं डीड ऑनलाईन होत नाही. त्यासाठी तुम्हाला सीए लॉयर कुठं तर जाऊन ते स्टॅम्प घेऊन ते प्रिंट काढून नोटरी केल्यासारखं तर रजिस्टर करायला लागेल. सो क्रिएट एचयूएफ झालं, डीड झालं. हे डीड घेऊन आपण पॅन कार्डला अप्लाय करू शकतो. पॅन कार्ड आलं एचयूएफचं, एचयूएफ डीड आणि पॅन कार्ड घेऊन बँकेत जायचं. मग बँकेत एचयूएफचं बँक अकाउंट निघतं. एचयूएफ अकाउंट बँकेत निघालं की आपण आपलं डिमॅट अकाउंट, म्युच्युअल फंड अकाउंट सुद्धा काढू शकतो. जेणेकरून आपल्या ला तिथं इन्व्हेस्टमेंट करता येईल, ट्रेडिंग करता येईल, जे कोण करत असतील ते. म्हणजे तो इन्कम ट्रेडिंगचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा लॉंग टर्म कॅपिटल गेन हा स्वतःच्या इन्कम मध्ये घुसणार नाही, त्याचं सेपरेट असेल. नेक्स्ट स्टेप आहे, आता ह्या एचयूएफ अकाउंटवर इन्कम घ्यावा लागेल. कसा घेणार इन्कम? सो आता त्याला खूप छान छान मार्ग आहेत. माझ्या पप्पांना मला द्यायचे 25 लाख रुपये. 25 नको, 16 लाख रुपये द्यायचे. माझ्या पप्पांना मला 16 लाख रुपये द्यायचे. कारण का, असं म्हणू की माझ्या पप्पांना माझ्या मुलाला म्हणजे नातवाला 16 लाख रुपये द्यायचे. पण डायरेक्ट जर एचयूएफ मध्ये टाकले तर ते अलाउड नाही. मग गिफ्ट जर दिलं तर 16 लाख रुपये टॅक्सेबल होत आहे. मग आय कॅन सजेस्ट माय फादर की बाबा मला ह्या वर्षी 4 लाख द्या, 0 टॅक्स. पुढच्या वर्षी 4 लाख द्या, 0 टॅक्स. त्याच्या पुढच्या वर्षी 4 लाख द्या, 0 टॅक्स. त्याच्या पुढच्या वर्षी 4 लाख द्या, 0 टॅक्स. अशा प्रकारे मी 16 लाखाचा इन्कम, 16 लाखाचं गिफ्ट हे नॉन टॅक्सेबल पद्धतीने एचयूएफ अकाउंटला आणलं. ऍट द सेम टाइम फ्रेंड्स आणि इकडून तिकडून सुद्धा आपण 50,000 पर्यंत ट्रान्झॅक्शन, 50,000 रुपयापर्यंत डोनेशन गिफ्ट आपण एचयूएफ अकाउंटवर घेऊ शकतो. एचयूएफ अकाउंटवर एकाच दिवशी 25-50 लाख तयार होणार नाहीत. हे हळूहळू एचयूएफचं अकाउंट वाढत जाईल.
सोर्सेस ऑफ HUF फंड्स तेच सांगितलं, गिफ्ट फ्रॉम रिलेटिव्ह घेऊ शकतो. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे माझ्या आजोबांचा फ्लॅट आहे, तो वडिलांना आलाय, आता वडिलांचा फ्लॅट परत माझ्याकडे आलाय आणि ते रेंट खात होते, हे रेंट खात होते, आता मला पण रेंट घ्यायची वेळ आली. मी जर ते रेंट घेतलं माझ्या इन्कम मध्ये ऍड व्हायला लागलं, मग मी काय करू शकतो, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी जी आहे ना ती HUF मध्ये घालू शकतो डीड करून. त्या डीडनी ती प्रॉपर्टी HUF ची होईल आणि तिथून येणारा सगळा जो इन्कम आहे दॅट इन्कम विल बी काउंटेड ऑन HUF अकाउंट, म्हणून त्याला आपण म्हणतो रेंटल इन्कम, बिझनेस इन्कम. आता मगाशी एक्झाम्पल दिल्याप्रमाणे इफ आय एम डुईंग, आता IT मधल्या लोकांचं एक एक्झाम्पल सांगतो. IT मधले लोक दिवसभर ITचं काम त्यांचं चालू असतात आणि ते फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकतात. समजा त्यांनी एखादा प्रोजेक्ट केलाय, फ्रीलान्सिंग केलंय आणि त्याचा 1 लाख रुपये त्यांना पैसे घ्यायचे, त्यांना नेहमी टेन्शन असतं, स्वतःच्या नावावर घेऊ टॅक्सेबल, बायकोच्या नावावर घेऊ टॅक्सेबल, आई वडिलांच्या नावावर घेऊ टॅक्सेबल, कुठं घेऊ. सो यू कॅन क्रिएट HUF. त्या HUF अकाउंटवर तुम्ही ते बिल घेऊ शकता, जेणेकरून ते तुमच्या इन्कम मध्ये ऍड नाही होणार आणि ते टॅक्स तेवढा मोठा नाही भरावा लागणार. इन्कम HUF चा वेगळा चालू राहील. सो HUF इज वन मोर पर्सन इन युअर फॅमिली हु इज अर्निंग अँड सेव्हिंग टॅक्स फॉर यू. तर बिझनेस इन्कम अशा पद्धतीनं स्वतःच्या सॅलरीत घुसवण्यापेक्षा इकडं HUF च्या अकाउंटवर घेणं गरजेचं आहे. आता काही मिस्टेक्स आहेत हे लोक करतात, त्या करू नये. लोक स्वतःचा पगार आला की डायरेक्ट तिकडे ट्रान्सफर करू, म्हणजे काय होईल, HUF ची प्रॉपर्टी वाढायला लागेल. स्वतःच्या अकाउंटवर जर ट्रेडिंग केलं, पैसे कमवले किंवा लॉंग टर्म गेन काढला तर जास्त टॅक्स बसतोय, म्हणून स्वतःच पैसे तिकडे ट्रान्सफर केले, ते अलाउड नाही. ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ट्रॅक करतो. नेक्स्ट, डॉक्युमेंटेशन थोडं ठेवायला लागेल. 100-200 पानी वही घ्यायची, कुणी गिफ्ट दिलंय लिहून ठेवायचं. आपण असं पण CA ला सांगावंच लागतं ना कुठून कशाला पैसे आले इथं, तर डॉक्युमेंटेशन ठेवा. दरवर्षीची एक नोटबुक करा, 100-200 पानात सगळं बसतंय. अवघड काही नाही. 2 लाख रुपये जर वाचत असतील, लाख रुपये वाचत असतील, 50,000 वाचत असतील तर एक वही करायला काय प्रॉब्लेम. नेक्स्ट, युझिंग HUF फंड्स फॉर पर्सनल एक्सपेन्सेस. HUF मधनं अचानक पैसे काढून फिरायला जायचं नाही. HUF मधनं पैसे काढून आयफोन घ्यायचा नाही. HUF मधनं पैसे काढून कुठल्याही प्रकारचा पर्सनल एक्सपेन्स करायचा नाही. करता जरी असला मेन डिसिजन मेकर, करता सुद्धा स्वतः ते पैसे वापरायला घेऊ शकत नाही. करता कुणालाच एखाद्या फॅमिली मेंबर मधल्या को पार्टनरला किंवा मेंबरला, HUF मधल्या मेंबरला हे तुला खर्चायला पैसे दर म्हणून देऊ शकत नाही, कारण का ह्याच्यावर हक्क सगळ्यांचा आहे. मग कुणाला न विचारता एकाला पैसे दिलेलं चालणार नाही. ह्यानी जरा शिस्त लागते इन्व्हेस्टमेंटची. त्यामुळे लोक HUF अकाउंट, खूप मोठी लोक आहेत HUF अकाउंट काढून भरपूर टॅक्स वाचवतात. इग्नोरिंग क्लबिंग ऑफ रूल्स. क्लबिंग रूल सांगितले, बायकोचा इन्कम तिकडे घे, पप्पांचा इन्कम तिकडे घे, स्वतःचं इन्कम तिकडे घे. अशा पद्धतीने HUF चा अकाउंट वाढवायचं नाही, ते क्लबिंग ऑफ इन्कम होतं. बेटर यू डू गिफ्ट करा, गिफ्ट टॅक्सेशन होऊ द्या. 8 लाख पर्यंत गिफ्ट घ्या, काय अडचण नाही. 20,000 रुपये भरले टॅक्स HUF चा, तर 8 लाख रुपये HUF च्या अकाउंटवर तयार झाले. क्लबिंग रूल सांगितलं, पर्सनल फंड ट्रान्सफर इकडून तिकडे काय करायला जायचं नाही. गिफ्ट फ्रॉम रिलेटिव्ह अलाउड आहे, पण त्याला काही क्लबिंग म्हणत नाहीत. पण गिफ्ट आर टॅक्सेबल. कसे घ्यायचे सांगितलं मगाशी. दरवर्षी 4 लाखाचं गिफ्ट 0% मिळतं आणि त्याच्यावर जे जाईल ते त्याचं काही टॅक्सेशन असेल त्याप्रमाणे मिळतं. कन्क्लुजन आजच्या सेशनचं, HUF स्टँड्स फॉर एक्स्ट्रा पॅन कार्ड, एक्स्ट्रा डिडक्शन्स, एक्स्ट्रा टॅक्स सेव्हिंग, which is nothing but extra wealth. That is what is the goal of शिवशरणा सिक्युरिटीज. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जागा करायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे वेल्थ भरपूर जास्त क्रिएट व्हावी. सिक्युरिटीचं आपण ते काम करतोय. एक्नॉलेजमेंट, डिस्क्लेमर, हे जे काही कंटेंट घेतलेलं आहे ते जे काही अवेलेबल रिसोर्स आहे तिथून घेतलेलं आहे. त्यातले 2 सेशन झालेत, 7% एक्स्ट्रा विदाउट रिस्क, सेव्ह टॅक्स लिगली. बाकीचे 1, 2, 3, 4, 5 सेशन आपले होणे बाकी आहे. इथपर्यंत खूप छान पद्धतीनं सेशन झालाय आज. आता डाऊट्स काय असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू सर. काही डाऊट असतील तर फक्त हँड रेज करा, आपण नाव घेतो त्या पद्धतीने मग डाऊट्स विचारा. रेकॉर्डिंग राहू दे सर. हो राहू दे ना.
हा बरं मुंडे सर, काय क्वेश्चन हँड रेस हा केला? बरं म्हणते सर. गिफ्ट जे द्यायचं आता तुम्ही सांगितलं तर अॅन्युअली 4 लाखापर्यंत घ्यायला म्हणजे जे म्हटलं मगाशी तुम्ही ट्रान्झॅक्शन मेन करता जो आहे त्यानं त्या एचयूएफ मध्ये गिफ्ट देऊनच ते अकाउंट डेव्हलप होणार ना. हो म्हणजे दरवर्षी थोडं थोडं ट्रान्झॅक्शन करून ते अकाउंट डेव्हलप करणं गरजेचं आहे. येस करेक्ट. दुसरा काय त्याला पर्याय नाही. हा ते स्लोली ग्रोईंग अकाउंटच आहे. आणि तिकडे जे पैसे येणार आहेत एचयूएफ अकाउंटला ते इन्व्हेस्ट झाले त्या पद्धतीने, तर फ्युचरमध्ये जो काय ते इन्व्हेस्टिंगचा इन्कम येणार आहे, आयदर ट्रेडिंग करून असेल, जे कोण ट्रेडिंग करत असतील ते, और म्युच्युअल फंड मधून जो काही इन्कम येणार आहे तो त्याची सेपरेट एंटिटी तयार होईल ना, मग तो टॅक्सेबल नसेल. रेंट असेल ना सर, रेंट पण. हा रेंट पण तुम्ही एचयूएफ अकाउंटवर घेऊ शकता. एचयूएफ घेऊ शकता. पण ते ती प्रॉपर्टी एचयूएफच्या नावाने करायला लागते, ते एकदा चेक करायला लागेल. नाही, आता जे अँसेस्टरची जी प्रॉपर्टी आहे समजा ती सेल आउट केली, फॉर एक्झाम्पल वडिलोपार्जित इस्टेट काही कारणानं विकली, हे वडिलांची असेल माझ्या परंपरागत, मग त्याचा जो येणार आता टॅक्सेबल इन्कम असतो म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स त्याच्यावर लागतो, तर ते एचयूएफ मध्ये आपल्याला त्याचं काही गुंतवणूक करून काय त्याचं हे करता येतं का? मला नाही डायरेक्ट आन्सर देता येणार, सीए ना कन्सल्ट करावं लागेल. ओके ओके चालेल, थँक्यू. चंद्रकांत पुष्टी. हा दीपक सर. हा बोला. आता एचयूएफ फॉर्म करण्यासाठी जर फॅमिलीमध्ये वडील नाही आहे, मग पुढच्या एचयूएफचा हेड कोण होणार? आई आहेत. आई हेड होऊ शकते ना एचयूएफ. इफ करता इज नॉट देअर, म्हणजे करता जनरली मेल आहे असं आजपर्यंत असायचं, पण ज्याचं वय जास्त आहे मग ती आई असो वडील असो, जेंट्स असो, मेल असो फिमेल असो, एनीवन कॅन बी करता. आता हायेस्ट एज वाला व्यक्तीच नसेल घरात तर जसं सेकंड हायेस्ट आहे तो फर्स्ट हायेस्टला जाईल अँड दॅट कॅन बिकम करता, मग ती आई असो वडील असो. पण तो को पर्सनल आहे ना, तो होऊ शकतोय का? हो, को पर्सनल कॅन बिकम करता, पण एज हायेस्ट पाहिजे. बर बर, थँक्यू. अमित कुष्टी. सर सर्वात प्रथम तर तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. माझा क्वेश्चन असा आहे की एचयूएफ अकाउंट जर आपण तुम्ही सांगितलेल्या प्रोसेसनुसार काढलं आणि त्यावरती जर मी एक नवीन म्युच्युअल फंड घेतलं तर मी माझ्या एक्झिस्टिंग अकाउंटवरचे म्युच्युअल फंड तिथं ट्रान्सफर करू शकतो का? ते गिफ्ट होत आहे. गिफ्ट होतं का ते? गिफ्ट होतं, कारण म्युच्युअल फंडचे नंबर्स आपण जनरली ट्रान्सफर साठी वापरतो. गिफ्ट जेव्हा तुम्ही सेल कराल, हा एचयूएफ अकाउंट जेव्हा तुम्ही सेल करा त्यावेळेस ते सेल झालेला इन्कम तुमच्या इन्कम बरोबर क्लब होणार. ओके, सो ते एचयूएफ मध्ये इन्कम ऍज अ कन्सिडर नाही करणार मग? नाही होणार ना, बाईंग तुम्ही केलेलं आहे ना. ओके, पण नाही, पण जरी मी पूर्ण तो फंड ट्रान्सफर केला एचयूएफच्या अकाउंट वरती विदिन पिरियड ऑफ टाइम, सो ते माझ्या अकाउंट वरनं नील होणार ना फंड पूर्ण? तुमच्या अकाउंटवर नील होऊ द्या, पण सोर्स ऑफ बाईंग तुम्ही. ओके ठीक आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही जे सजेस्ट केला की म्युच्युअल फंड जे नवीन घ्यायचे ते एचयूएफ अकाउंट वरती काढायचे, सो ते आपल्याला झालं पाहिजे. हा, तिथं बाईंग झालं पाहिजे थोडक्यात. ओके ठीक. एखाद्याला जमीन विकायची असेल आणि जमीन विकल्यावर टॅक्स खूप लागतोय म्हणून घरातल्या सर्वांच्या नावाने जमीन केली आणि 2-4 महिन्यांनी परत विकली तर तसं नाही चालत ना. त्याचं विकताना त्याचं स्टॅम्प ड्युटी भरा, याचं स्टॅम्प ड्युटी भरा, त्याचा टॅक्स भरा, इकडे आल्यावर परत ते सगळं करा. हे हाईड होत नाही कुठं आजकाल. ₹1 डिव्हिडंड आलेला सुद्धा कॅच होतोय. सिमिलरली तुमच्या नावाचे म्युच्युअल फंड तुमच्याच नावावर राहिले पाहिजे. तुम्ही गिफ्ट जरी दिले तर ते गिफ्ट टॅक्सेबलच आहे तिकडे परत, आणि ते सेल करताना परत सोर्स ऑफ बाईंग चेक होणार आणि त्यानुसार ते तुमचं इन्कम टॅक्स मध्ये ते क्लबिंग दिसणार. आणि सर तुम्ही ते गिफ्ट ऍज अ गिफ्ट म्हणला ट्रान्सफर करायचे पैसे एचयूएफ अकाउंट वरती, सो गिफ्ट इज नथिंग बट अ ट्रान्झॅक्शन, राईट? येस, ओके. गिफ्ट इज नथिंग बट ट्रान्झॅक्शन. फॉर दॅट यू हॅव टू मेंटेन अ पर्टिक्युलर गिफ्ट डीड. ओके.
गिफ्ट डीड 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून दिली पाहिजे सीएनी किंवा जे कोण करून देत असतात त्यांनी. ठीक आहे. सगळ्या गोष्टी एचयूएफच्या कागदोपत्री पाहिजे, कारण एचयूएफ अकाउंट कडेच गव्हर्नमेंटचं स्पेशल लक्ष असतं. ओके. खूप वेगवेगळ्या नाही त्या मार्गाने लोक पैसे वाचवायला जातात. आपण फक्त आणि फक्त स्वच्छ सुंदर मार्गाने पैसे वाचवायचे आहेत. कुठल्याही प्रकारे चुकीचं काम करायचं नाहीये त्याच्यामध्ये. ओके. Yes. कुणाचा आणखीन काय आहे का कुणाचा प्रश्न? सर काय व्यवस्थित झालं का? एकदम एकदम. दीपक सर. वन वे झालं तो का? मी क्वेश्चनच विचारलो नाही आज. दीपक सर. हा. माझा प्रश्न असा होते, जर एचयूएफ काढलं आम्ही, मग त्याच्यामध्ये जर मी सॅलरी नाहीये पण मी 2 लाख रुपये गिफ्ट दिलं त्या एचयूएफ ला, आणि बाईक पण 2 लाख रुपये दिले, हा, पण त्याच्यांनी तो एचयूएफ मध्ये ऍज अ गिफ्ट म्हणून देतात, त्याचा पण ट्रान्झॅक्शन वगैरे ठेवावं लागेल? सगळ्या गोष्टीचं ट्रान्झॅक्शन ठेवायला लागेल. क्लबिंगचा रूल एकदा बघून घ्या. आउट ऑफ एचयूएफ लोकांकडून जनरली यू शुड ऍक्सेप्ट गिफ्ट. बर. आउट ऑफ एचयूएफ त्यांच्याकडून गिफ्ट घ्यायचंय. आता समजा एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही 50,000 रुपये गिफ्टच्या रूपात घेतले, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज हॅव्हिंग राईट्स टू आस्क द डोनर्स पॅन कार्ड. बर. त्यांनी 50,000 रुपये दिले, पण त्यांनी 50 कमवले कुठनं ते बघायचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. 50 छोटी अमाऊंट आहे, सगळेजण 50 कमवतात. एखाद्याने 50 लाख घेतले डोनेशन म्हणून, तर त्या बहिणी 50 लाख कुठनं कमवली हा पण प्रश्न इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पडणार आहे. समजा सोर्सचं पॅन कार्ड लागेल. हा, समजा आता आई एचयूएफ मध्ये हेड झाले, त्यांच्याकडे पैसा आहे, पण तो एचयूएफ मध्ये आपण युज करू शकतो? नाही, त्याला सोल्युशन काय आहे की हे स्पेसिफिक क्वेश्चन आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही तुमची वाईफ तुमच्या मुलाचं एचयूएफ क्रिएट करा, आणि एचयूएफ मध्ये आईंना घेऊ नका, आणि आईंकडून डोनेशन घ्या 4 लाख करत. ते डोनेशन 4 लाख पर्यंत नॉन टॅक्सेबलच असेल. ओके. मतलब सजेशन असं आहे की आमचं मी ऍज अ करता म्हणून एचयूएफ काढा असं म्हणतात. येस. यू शुड बी करता आणि युअर फॅमिली मेंबर शुड बी को पार्टनर्स. मिसेस को पार्टनर नाही शकत, मिसेस मेंबर असेल, बाकीचे को पार्टनर असतील. पण त्याच्यामध्ये आई नसणार का? आई घेतली तर आईला करता करावं लागेल. करता कॅनॉट डिपॉझिट डायरेक्ट मनी, ते क्लबिंग होत आहे परत. बरोबर, म्हणजे क्लब करायचं, क्लबिंग नाही पाहिजे. रिलेटिव्ह कडून पैसे घेऊ शकता, बट एचयूएफ कॅनॉट ऍड मनी. आणि मम्मी ऍज अ रिलेटिव्ह होऊ शकते का? हा, मग आई, पप्पा, मामा, मावशी सगळे रिलेटिव्ह. पण ती पार्ट ऑफ दी फॅमिली असते ना, ते रिलेटिव्ह मध्ये येईल का? हो. अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा होम लोन घेतलं त्यावेळेस पप्पांचं आणि माझं जॉईंट लोन घेतलं, आणि जेव्हा पप्पा रिटायर झाले त्यावेळेस मी सगळा इन्कम, म्हणजे सगळा जो इंटरेस्ट असतो तो मी क्लेम करायला गेलो, तर बँकवाले म्हणले की यू कॅनॉट क्लेम अ सिंगल रुपया. का? तर ही प्रॉपर्टी पप्पांची आहे, तुमची थोडीच आहे. आणि ईएमआय माझ्याकडनं घ्यायला बँक तयार आहे, गव्हर्नमेंट तयार आहे, इलिजिबिलिटी दोघांची तयार होते, पण टॅक्स सेव्ह करायचा टाइम आल्यावर एकच व्यक्ती. त्यामुळं स्वतःच आहे, बाकी सगळे रिलेटिव्हच आहे, असं आहे. क्वेश्चन नसतील तर थांबू आपण. काही सांगा, अजून काही क्वेश्चन्स आहेत का श्रेयश? काही शंका आहेत का अमित? हा सर, माझा अजून एक आहे क्वेश्चन की एचयूएफ अकाउंट वरती आपण रेग्युलर ट्रान्झॅक्शन नाही करू शकत का? तर तुम्ही म्हटला की
डीड वापरून पैसे ट्रान्सफर करायचे, डीड करून पैसे ऍज अ गिफ्ट ट्रान्सफर करायचे. सो विदाउट डीड वी कॅन नॉट ट्रान्सफर एनी मनी टू दॅट अकाउंट. इज इट लाईक दॅट? डॉक्युमेंटेशन पाहिजे. डॉक्युमेंटेशन मध्ये गिफ्ट असेल तर डीड पाहिजे ना, कंपल्सरी गिफ्ट डीड पाहिजे ना. ओके. ट्रान्झॅक्शन करू म्हणजे शकत नाही म्हणजे ते तुम्ही वापरला नाही घेऊ शकत. हा तेच. म्हणजे आपल्याला समजा त्या अकाउंटवरनं पैसे काढायचे असतील किंवा टाकायचे असतील, हा सो ते दॅट विल बी डिपॉझिटेड इन फॉर्म ऑफ गिफ्ट, करेक्ट? काढायचा विषयच नाही. काढायला गेलं की तिथं क्वेश्चन येतो, व्हाय करता इज इनिशिएटिंग ट्रान्झॅक्शन्स. ओके. कुणाच्या नावावर काढणार तुम्ही? जेव्हा बरोबर. 10 रुपये HUF अकाउंटला जातील त्यावेळेस ते HUF मध्ये 4 जण असतील तर ते 4 जणांचे झाले. बरोबर. करता इज नामधारी करता कॅनॉट डू एनिथिंग. करता फक्त नावाला करताय. करता एक्झिक्युटर आहे. दॅट डझंट मीन की करता काढेल, वापरेल, 4 दिवस परत ठेवेल. नॉट अलाउड. ओके. कोणाला देऊ पण शकत नाही असं आहे. इट्स लॉकिंग सिस्टीम, वन ऑफ द लॉकिंग सिस्टीम, जिथे तुमचे पैसे लॉक राहतील व्यवस्थित. तुम्ही त्या पैशाची आधी लागणार नाही. इन शॉर्ट. बरोबर. याच दुसरं एक्झाम्पल असा की जर समजा मी HUF अकाउंटवरनं म्युच्युअल फंड घेतले असतील, 20-30 वर्ष ठेवले, त्यानंतर मला ते रिडीम करायचे, येस. तर त्या केसमध्ये कसं रिडीम करणार आपण मग? त्या केसमध्ये आपण पार्टिशन करू शकतो ना. ओके. वेन यू आर रिटायर्ड आणि यू हॅव नो अदर इन्कम, ओके. आणि तुम्हाला इकडून इन्कम घ्यायचा आहे जगण्यासाठी, यू कॅन पार्टिशन दॅट. आणि तुम्ही म्हटलं ते पार्टिशन केलंय, पार्टिशननी जो काही इन्कम येणार आहे दॅट इज ऑल्सो नॉन टॅक्सेबल इव्हेंट. नॉन टॅक्सेबल. ओके, क्लिअर. म्हणजे युज करायचं, फक्त ठेवायचे नाहीत. युज करायचं आहे, पण त्याची योग्य वेळ आपण डिसाइड करायची की वेन टू डू पार्टिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर HUF. ओके. पार्टिशन करता काही त्याचा युज करू शकत नाही त्या अमाउंट. नाही, कोणी पण युज करू शकत नाही. ओके. चालेल. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? माझं सजेशन हे राहील, माझे येस श्रेयस सर तुमचं क्वेश्चन घेतो एक सेकंद. माझं सजेशन असं राहील की तुम्ही मला जे डाऊट विचारताय ते माझ्या नॉलेज नुसार मी जे काय वाचलंय त्याच्यानुसार मी देतोय. ऑलवेज प्रेफर CA फॉर दिस पर्टिक्युलर थिंग. माझा हातखंडा हे नाहीये, मी इन्व्हेस्टिंगचा माणूस आहे. स्टॉक्स, प्रोटेक्टेड इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंडचा मी माणूस आहे. मी हे तुम्हाला टॅक्स सेव्हिंग साठी एक ऍडिशनल ऍड ऑन देतोय की मी इग्नाइट करतोय तुम्हाला की यू शुड गो फॉर HUF अकाउंट. जस्ट हिंट दिली. आता इन्फॉर्मेशन CA कडून घेता येईल. हा, तरी पण विचारा श्रेयस सर. श्रेयस सर. हा क्वेश्चन होता. आता HUF अकाउंट मध्ये आपण SIP चालू केला, त्याला लॉकिंग पिरियड असेल का? नाही, रेग्युलर SIP प्रमाणे. यू कॅन सेल एनी टाइम. जे काही कॅपिटल गेन असेल तो HUF च्या अकाउंटला लागेल. ओके. आणि यू विल बिल्ड वेल्थ इन HUF अकाउंट. ओके. HUF आणि जे रेग्युलर करतो त्यात काय कुठला बेनिफिट असेल, कुठला बेस्ट असेल? HUF इज जस्ट फॉर टॅक्स सेव्हिंग पर्पज ना. नवीन एंटिटी तयार केली आपण. म्युच्युअल फंडची ग्रोथ इकडे काय लेकराच्या अकाउंटवर सेमच होणार आहे. ओके. आणि देन जेव्हा टॅक्स ठेवायचं असेल तर HUF असेल. ओके. आता पुढचं जो सेशन आहे ना, 18 लाख रुपये नॉन टॅक्सेबल पद्धतीने कसे काढायचे एखाद्या व्यक्तीने, तर ते त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे म्युच्युअल फंडला कसं टॅकल करायचं HUF अकाउंट बरोबर. ओके, ठीक आहे सर. अजून एक क्वेश्चन. आता तुम्ही म्हटलं गिफ्ट देऊ शकते. आता तो गिफ्ट देणारे त्यांचं पण ट्रान्झॅक्शन जसं पॅन कार्ड द्यावं लागेल आपल्याला, तर मग लगेच कोणी मागणार नाही, कोणच मागणार नाही. बट यू शुड बी रेडी विथ दॅट पॅन. मग जर विचारलंच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तर ॲज अ बॅकअप सेफ्टी प्लॅन आहे तो. आपण जे क्लिअर करतोय त्याचं डॉक्युमेंट ठेवायला काय अडचण आहे. ठीक आहे सर, तेवढंच होतं. तुम्ही म्हटलं होतं की HUF अकाउंट मधून आपण लोन घेऊ शकतो किंवा लोन देऊ शकतो. सो लोन देऊ शकतो म्हणजे आपण त्यातनं पैसे काढतोय एकंदरीत, करेक्ट ना? हो.
ते डायरेक्ट Okay. वापरला काढायला येऊ शकत नाही म्हणून लोनची सिस्टीम. ओके. सो तो जो इंटरेस्ट असेल तो एचयूएफ अकाउंट वरती परत जमा होणार. इंटरेस्ट 7-8% जो तुम्ही घेताय तो एचयूएफ अकाउंटला जमा होईल आणि एचयूएफ अकाउंटला जो इंटरेस्ट जमा केलाय दॅट विल बी काउंटेड इन That will be एचयूएफ बुक. येस. ओके. चालेल. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का प्रशांत? नाही सर. ओके. जरा जे नवीन मेंबर आहेत ना, मधुकर सरगुले, मॅक चालू करते सर. बस सेशन खूपच सुंदर झाला सर आणि चांगला झाला. एक नवीन इन्फॉर्मेशन समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज तुम्ही केलंय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या एचयूएफ बद्दल जास्ती इन्फॉर्मेशन घेऊन प्रत्येक फॅमिलीचं आपल्यातलं अकाउंट निघावं असं एक या निमित्तानं मी सगळ्यांना सजेस्ट करेन. तर या ठिकाणी उपस्थितीपैकी जर कोणाला काही 2 शब्द ह्या सेशन बद्दल बोलायचे असतील तर बोला आणि एक शेवटचं काम करा आपल्या आभार प्रदर्शनाचं. कोण इच्छुक असाल तर त्यांनी पटकन मला म्हणते सर. हा, आजचं सेशन खरोखर हे हिंदू अनडिवायडेड फॅमिली अकाउंट बद्दल खरोखर माहिती नव्हतं बऱ्याच लोकांना, म्हणजे मी सुद्धा अनभिज्ञ होतो त्याबद्दल. खरोखर हे टॅक्स सेव्हिंग एक चांगलं शस्त्र आहे म्हणलं तर काय हरकत नाही. प्रत्येकाला त्यातनं बेनिफिट मिळणार आहे. दरवर्षी टॅक्स सेव्हिंग 2 लाख रुपये मिनिमम त्यांनी सांगितलं की होऊ शकतात. खरोखर चांगलं सेशन झालं. 1 तास बऱ्यापैकी दीपक सरांनी दिला, त्याबद्दल दीपक सरांनी एक नवीन घातल्या सगळ्यांच्या टॅक्सच्या अनुषंगानं. तर दीपक सरांचं खरोखर आभार मानतो आणि आयोजकांचं पण ह्या निमित्तानं मी आभार मानतो आणि ज्याने एफर्ट्स घेतलेत सिक्युरिटीज शिवशरणर त्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो आणि विशेषतः बोरीगिड्डे साहेब की जे खरोखर अहोरात्र हे करण्याकरता मेहनत घेत आहेत आणि सगळे आयोजन वेळ काढून प्रवासात असले तरी सुद्धा ते प्लॅन करतायत, सगळं करतायत. तर त्यांचं पण एकदा शेवटी मी आभार मानतो आणि सर्व जॉईन झालेल्या मेंबरचा धन्यवाद देतो आणि आजचा सेशन संपला असं जाहीर करायला बोरीगिड्डे साहेबांच्या परवानगीने जाहीर करतो. सर नमस्कार. शिवशरणर. शिवशरणर. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. नमस्कार.